सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची. जीवन जगत असताना आपला परिवार आपल्यासोबत असतं. परिवारामध्ये मुले असतात. आपल्या घरामध्ये असलेले सर्व सदस्य येतात. आणि आत्ता या कलियुगामध्ये आपण पाहतोय आपली जी मुले आहेत ती आपल्याला खूप त्रास देतात असतात. बऱ्याच पालकांना त्रस्त करून सोडतात. बरेच पालक असे म्हणतायत की मुले खूप त्रास देत आहेत. ह्या मुलांना शांत कसं करायचं काहीच कळत नाही. जेव्हा आपली मुले आपल्याला त्रास देत असतात त्यावेळी आपल्याला काही उपाय करता येतो का की ज्याच्या माध्यमातून आपली मुले शांत होऊ शकतात. तर बघा, आपली मुले किती जरी त्रास देत असेल तरीही आपल्या मुलांच्यामध्ये चेंजेस आपणच करू शकतो. आणि विशेषतः त्या मुलांची आई या गोष्टी करू शकते. कारण बघा, आपले जो महिला वर्ग आहे, महिला वर्गामध्ये जी महिला आहे तिचा घराशी जास्त संबंध असतो, घराशी जास्त कनेक्शन असतं. मग अशा वेळी घरामध्ये हर एक गोष्टीमध्ये जास्त लक्ष हे घरातल्या लेडीजचं असतं. मग आध्यात्मिकतेमध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा वापर करून आपण आपल्या परिवारामध्ये आपल्या सदस्यांमध्ये बदल घडवू शकतो. जर आपली मुले आपल्याला त्रास देत आहेत त्यावेळी आपण कसं वागायला हवं, आपण काय करायला हवं, आपली विचार करण्याची शक्ती कशी असायला हवी, आणि जर मुले त्रास देत असेल तर त्याच्यावरती उपाय कोणते करता येतील, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला मी स्वतः केलेलं एक अनुभवात्मक उदाहरण आहे ते तुमच्यासमोर ठेवेन. बघा, माझा मुलगा आत्ता 6 वर्षाचा आहे. 5.5 ते 6 या वर्षाच्या रेंजमध्ये आहे. माझा हा मुलगा ज्यावेळी त्याचा जन्म झाल्यानंतर तो असा त्याचं बिहेवियर होतं की आपण म्हणतो ना की कडकडपणा तो त्याच्यामध्ये खूप होता. म्हणजे एका ठिकाणी जास्त वेळ बसणार नाही, असं नुसतं पळत राहणार, शांतता नव्हती त्याच्यामध्ये. आणि त्याच्या गोष्टीमुळे मी खूप हैराण होते आणि मला असं वाटायचं की कुठेतरी तो शांत व्हावा, शांतता त्याच्यामध्ये यावी. म्हणून काय करता येईल, तर त्यावेळी माझ्यासमोर असे काही उपाय आले आणि मी ते केले. आणि त्याच्यानंतर चमत्कारिक बदल मला त्याच्यामध्ये दिसायला लागले. आणि काय व्हायचं, ज्यावेळेस तो छोटा म्हणजे 3 वर्षाचा होता त्यावेळी मी त्याला असं खूप म्हणजे आध्यात्मिकतेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे त्याला एका जागेवर शांत बसून नामस्मरण कर किंवा छान छान परमात्म्याबद्दलच्या गोष्टी ऐक म्हणून सांगायचे किंवा बरंच काही सांगायचे. पण तो ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसायचा, त्याला ते आवडायचंच नाही, तो नको बोलायचा आणि एका जागेवर शांत बसू शकायचा नाही. आणि महत्त्वाचा तो शांत व्हावा म्हणून माझ्यासमोर एक उपाय आला आणि तो मी केला.
एक संकल्पशक्तीचा प्रयोग मी त्याच्यासाठी केला. त्या संकल्पशक्तीमध्ये असं होतं की सकाळी पहाटे उठायचं. ज्यावेळी तो झोपलेला होता त्यावेळेस मी उठायचे आणि उठल्यानंतर काय करायचं, आपलं जे बाळ झोपलेलं आहे त्याच्याजवळ बसायचं, त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि हात ठेवून मी काय केलं, काही संकल्प केले आणि ते संकल्प मी रोज करायला लागले. ते संकल्प असे होते, ज्यावेळेस मी त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा त्यावेळी मी संकल्प करायचे, हे बघ बाळ, तुझा जन्म सर्वांना सुख देण्यासाठी झालेला आहे. तू एक साधारण आत्मा नाही आहे, तू एक महान आत्मा आहे, प्रेम स्वरूप आत्मा आहे. तुझ्या हृदयामध्ये प्रचंड प्रेम आहे, सहानुभूती आहे, दया आहे, करुणाभाव आहे आणि तुझा जन्म हा तुझ्यासाठी झालेला नाही तर या संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी झालेला आहे. तू साधारण आत्मा नाही आहेस, तर तू एक दिव्य, तेजस्वी आणि महान आत्मा आहेस. हे बघ बाळ, तुझा जन्म सर्वांना सुख देण्यासाठी झालेला आहे आणि तू खूप शांत आहेस. तुझा स्वभाव खूप शांत आहे. तुझ्याकडे पाहून ना सगळेजण आदर्श घेतात. सगळेजण तुझं उदाहरण सांगतात की तू किती शांत आहेस, तू खूप शांत आहेस आणि तुझं हे शांतीचं रूपच मला खूप आवडतं आणि सर्वांनाही आवडतं. आणि तुला मी ज्या पण चांगल्या काही गोष्टी शिकवते ते तू सगळ्या गोष्टी छान ऐकतोस. तुला देवाच्या गोष्टी खूप आवडतात, आध्यात्मिकतेमध्ये खूप आवड आहे, तुला ध्यानधारणा खूप आवडते, तू खूप छान ध्यानधारणा करतोस. तू एक साधारण आत्मा नाही तर तू एक परमात्म्याचा परमप्रिय भक्त आहेस. परमप्रिय, देवालाही आवडेल असा तू देवाचा सच्चा साथी आहेस आणि परमात्मा तुझ्यावरती खूप प्रेम करतो. नंतर हे सगळे संकल्प, छान छान संकल्प जितके करता येईल तेवढे सगळे संकल्प करायचे. त्याच्याबरोबर अभ्यासाचेही संकल्प करायचे की तू खूप छान अभ्यास करतो आहे, एकाग्रतेनं अभ्यास करतो आहे, तू खूप हुशार आहेस, स्कूलमध्ये तुझा नंबर येतो आहे, तुला खूप छान मार्क्स पडत आहेत, सगळेजण तुला खूप शाबासकी देत आहेत, असं ते चित्र पण पाहायचं आणि त्याला छान छान संकल्प पण दिले. आणि या गोष्टी मी जवळपास 1 वर्ष कंटिन्यू करत होते. 1 वर्ष कंटिन्यू हे संकल्प मी त्याच्यासाठी करायचे. तो झोपलेला असताना त्याच्या डोक्यावरती फक्त हात ठेवायचे आणि मनातून संकल्प करायचे. आपण जे संकल्प करतो ते आपल्या हातातून एनर्जी सप्लाय होत असते. आपण जे जे संकल्प करतो ते आपल्या हातातून आणि पायातून जात असते, एनर्जी बाहेर पडत असते. ज्यावेळेस आपण बाळाच्या डोक्यावरती हात ठेवतो आपण जे जे संकल्प करतो त्या संकल्पाची एनर्जी त्याच्यामध्ये एंट्री करत असते. आणि हे संकल्प झाल्यानंतर ना परमात्मा निरंकार प्रभूला आपण एक प्रकाश स्वरूपामध्ये पाहायचं आणि त्याची किरणे बाळाच्या अंगावरती पडतायत असं पाहायचं आणि त्याचं संपूर्ण शरीर शांत होते, तो संयमित होते. त्याच्यामध्ये असं पाहायचं आपण की त्याचं संपूर्ण शरीर असं प्रकाशाने भरून गेले, प्रकाशाने चमचमते. हे दृश्य आपण पाहायचे आणि एक 10 मिनटं आपण तो अनुभव करायचा आणि त्याच्यानंतर मग आपण आपलं कामकाजाला सुरुवात करायची. आणि त्याच्यानंतर मी अजून एक करायची की रोज घरातले म्हणजे माझे मिस्टर पण जेव्हा झोपलेले असतील आणि माझं बाळ आहे, आम्ही आता सध्या 3 जण राहतो, तर तिघांच्यामध्ये ज्यावेळेस ते 2 जण झोपलेले असतात त्यावेळेस मी उठते आणि उठून ध्यानधारणा करते आणि ध्यानधारणा करून नंतर पुन्हा काय करते तर पाण्याचा एक तांब्या भरून घेते आणि त्या तांब्याकडे बघत संकल्प करते की मी शक्तिशाली आत्मा आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी महान आत्मा आहे, मी कोणी साधारण आत्मा नाही, माझा जन्म जगत कल्याणासाठी झालेला आहे, विश्व कल्याणासाठी झालेला आहे. आणि म्हणजे ज्यावेळेस त्या पाण्याकडे बघून संकल्प करायचे त्यावेळेस त्या संकल्पाची एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरायची. मग मी काय करायचे जवळपास ते संकल्पसुद्धा 21 वेळा करायचे
असे 5 संकल्प मी निवडले होते. ते 5 संकल्प त्या पाण्याकडे बघत 21 वेळा म्हणायचे आणि ते अनुभव करत करत म्हणायचे. तुम्ही 7 वेळासुद्धा करू शकता. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 7 वेळाही करू शकता, कारण 7 वेळा ही एनर्जी 7 वेळा जरी केलं तरी एक एनर्जी छानपैकी तयार होत असते. 7 वेळा करा, 21 वेळा करा किंवा 101 वेळासुद्धा करू शकता, 108 वेळासुद्धा करू शकता. तसं काही त्याला लिमिट नाही आहे. पण हे जे आकड्यांची रेंज आहे त्या आकड्यांमध्ये पण एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे, त्याच्यामध्ये ते सिद्धी होत असते. तर आपण या आकड्यांमध्ये जरी केलं संकल्प तरी खूप फायदा होतो. मग त्याच्यानंतर 1 महिन्यामध्येच त्याच्यामध्ये इतकं छान परिवर्तन मला दिसायला लागलं की त्याला अभ्यास कर असं म्हणायला कधी लागत नाही. तो स्वतःहून अभ्यास करतो. त्याला अभ्यासाचा आता सध्या खूप वेळ आहे, खूप अभ्यास करतो तो. त्याला आत्ता तो 6 वर्षाचा आहे, अजून तो पहिलीला गेला नाही. 6 पण नाही, 5.5 वर्षाचा होऊन गेला. 5 वर्षे आणि काहीतरी 9 महिने काहीतरी झालेले आहेत त्याला आता. तर आता त्याला मराठी संपूर्ण वाचता यायला लागलं आहे आणि स्वतःहूनच त्याला खूप ती आवड आहे. आणि स्कूलमध्ये सुद्धा त्याचा नंबर येतो. म्हणजे तो असं स्कूलमध्ये सुद्धा खूप हुशार आहे. त्यात गाणी पण तो खूप छान म्हणतो. त्याला म्हणजे परमात्म्याची जी गाणी आहेत सत्संगमधली ही गाणी त्याची तोंडपाठ आहेत आणि खूप छान आवाजामध्ये म्हणतो, इम्प्रेसिव्ह म्हणतो. असा आवाज पण त्याचा खूप छान आहे. ध्यानधारणेला बसतो ना त्यावेळेस 10 ते 15 मिनटं डोळे मिटून बसतो. एकसारखा ओंकार करत असतो. त्याला आता सध्या एवढं बाकीचं पण पद्धतीचं म्हणजे ध्यान त्याला करता येतं. हे पण चांगले चेंजेस त्याच्यामध्ये झाले. असे हे सगळे चमत्कारिक बदल त्याच्यामध्ये झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला एवढ्या लहान वयामध्ये इतकी छान समज आता त्याला यायला लागली ना की तो खूप छान बोलतो, खूप छान समजून घेतो. प्रेम म्हणजे त्याला असं कळतं, पुढच्याच्या भावना पण कळतात, सगळ्यांना ॲडजस्ट करून घेतो. त्याच्यामध्ये इतके छान छान बदल व्हायला लागलेत. आणि विशेषतः मी काय करते, सकाळी ज्यावेळेस उठते ना त्यावेळेस रोज त्याला व्हायब्रेशन देते. रोज घरामध्ये पाणी चार्ज करते आणि ते पाणी स्वतःही पिते आणि घरातल्या सर्व सदस्यांना पण ते पाणी मी प्यायला देते. त्यावेळेस ते चार्ज केलेलं पाणी, संकल्पाने चार्ज केलेलं पाणीसुद्धा मी ते सगळ्यांना देते. आणि त्याच्यामुळे काय होतं, घरातलं वातावरण चेंज होतं. त्याच्यामुळे पती पत्नींमध्ये सुद्धा आमच्या खूप छान रिलेशन आहे आणि बाळाचं आणि आमचं सुद्धा खूप छान रिलेशन आहे. आणि आता घरामध्ये शक्यतो वादविवाद होत नाहीत. खूप छान असं वातावरण आहे. तर हे सगळं कशामुळे झाले, तर ते संकल्पशक्तीचा प्रयोग केल्यामुळं झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा करू शकता हा प्रयोग तुमच्या मुलांसाठी. ज्यावेळेस मुलं झोपलेले असतात ना त्यावेळेस संकल्प करायचे आणि एकही दिवस खंड करायचा नाही. रोजच्या रोज करायचं, आळस करायचा नाही. बघा तुम्हाला ना नक्की तुमच्या मुलांच्यामध्ये छान छान बदल होताना दिसतील. जेव्हा मुले झोपलेली असतात, संध्याकाळीसुद्धा मुले झोपलेले असताना आपण संध्याकाळी झोपतानाही संकल्प करायचा आणि सकाळी उठल्यानंतरही करायचा. एखाद्या दिवशी काही कारणाने नाही करता आला तर काही हरकत नाही, नाराज व्हायचं नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी करायचा. पण कंटिन्युटी त्याला खूप महत्त्वाची आहे. तर या गोष्टी आहेत. संकल्पशक्तीचा प्रयोग करून आपण आपल्या मुलांच्यामध्ये परिवर्तन करू शकतो. आपल्या घरामध्ये जर आपले म्हणजे कोणाचा पती त्रास देत असेल, शांत स्वभाव नसेल, रागीट असेल, नफरत करत असेल, या सगळ्या गोष्टी आपण संकल्पाच्या शक्तीतून आपण त्या बदलू शकतो. समजा एखाद्या म्हणजे महिलेचा जर पती असेल तर तो पती जर तिला समजा रागावत असेल, सारखा टोचून बोलत असेल, तर आपण सकाळी उठल्या उठल्या जेव्हा ते झोपलेले असतात तेव्हा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवू शकत नाही. पण जिथे कुठे बसलो तिथून आपण छान त्यांच्यासाठी संकल्प करू शकतो की माझा पती आता त्यांच्यामध्ये खूप छान बदल झाला आहे. ते एक देवतुल्य आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, शक्तिशाली आत्मा आहे. त्यांच्या हृदयामध्ये अपार प्रेम आहे. त्यांचा जन्म साधारण कार्यासाठी झालेला नाही, महान कार्यासाठी झालेला आहे. ते एक महान आत्मा आहे, परमात्म्याची परमप्रिय संतान आहे. परमात्म्याचा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे. परमात्म्याच्या कार्यासाठी त्यांचा खूप मोठा हातभार आहे. ते सर्वांचं कल्याण करत आहेत, सर्वांना सुख देत आहेत. त्यांचा जन्म सर्वांना सुख देण्यासाठी झालेला आहे. जे व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीबद्दल हे सकाळ सकाळी असे छान छान संकल्प करा आणि पाणीसुद्धा त्याच संकल्पाने चार्ज करा. आणि ते पाणी आपण काय करायचं, स्वयंपाक करण्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पण मिक्स करायचं आणि बाकीचं जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये पण मिक्स करायचं. तेच संकल्प केलेलं पाणी आपण दिवसभरसुद्धा वापरू शकतो. आपल्या बॉटलमध्ये आपण ऑफिसला वगैरे जाताना, बाहेर जाताना तेच पाणी न्यायचं.
कारण कसं बाहेर गेल्यानंतर आपण बघतो आहे की सगळीकडचं जे व्हायब्रेशन आहे ते खूप खराब आहे. कारण बाहेर जे लोक आहेत ना ते खूप विकारी आहेत. विकारी म्हणजे कोण ट्रेसमध्ये आहे, कोण क्रोधामध्ये आहे, कोण नफरतीमध्ये आहे, कोण ईर्ष्येमध्ये आहे. हे जे विचारांची जी गंदगी आहे ना ती संपूर्ण विश्वामध्ये खूप आहे, हर एक गोष्टीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःलाच आपण काय करायचं आहे, स्ट्रॉंग ठेवायचं आहे. जसं आपण शरीराला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण कसं हेल्दी आपण शरीराला जेवण देतो, तसंच आपल्या मनालासुद्धा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हेल्दी विचार द्यायचे आहेत. मग आपण आपण कुठेही खातो, काहीही खातो, मग त्या ठिकाणचं जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन त्या अन्नामध्ये असतं. आणि ते अन्न आपण नामस्मरण करत नाही, परमात्म्याचं स्मरण करत नाही, आणि आपण ते अन्न तसंच खातो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्या लोकांचं जी मनस्थिती आहे, अन्न बनवताना जी मनस्थिती आहे ती त्या अन्नामध्ये डाउनलोड होत असते, आणि ते अन्न पुन्हा आपण खातो. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची परत मनाचे आजार होऊ शकतात, मन डिप्रेसमध्ये जाऊ शकतो. कधी आपल्याला असं वाटेल की आपण सगळं करतो आहे, ध्यानधारणा करतो आहे, नामस्मरण करतो आहे, पण तरी पण माझ्यामध्ये हे बदल का होत नाही. तर हे छोटे बदल आपण करायचे आहेत, मग आपल्याला खूप सारे अनुभव येतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मुलांच्यामध्ये आपल्याला जर बदल करायचे असतील तर संकल्पशक्तीचा प्रयोग आपण कसा करू शकतो याच्याबद्दल हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. सत्संगाची पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, नवीन विषयाबरोबर. प्रेमाने बघूया. धन निरंकारची